जय महाराष्ट्र मराठी लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी। मध्यवस्तीमध्ये अश्वारूढ पुतळा छत्रपती शिवाजी महाराज यांचा या ठिकाणी निर्माण झालेला आहे। या ठिकाणी जवळपास काम पूर्णत्वाकडे आलेलं आहे आणि सौंदर्यीकरणाचं काम चालू आहे। परंतु बाजूला नगरपालिकेचं कार्यालय आहे, बाजूला एक भारत पेट्रोलियम कंपनीचा त्या ठिकाणी पेट्रोल पंप आहे आणि साधारणतः छत्रपती शिवाजी महाराजांची उंची मोजण्या इतका आजपर्यंत या देशामध्ये कुणी तयार झाला आणि त्यांच्या पुतळ्याच्या समोर कुठेतरी ऑब्स्टॅकल किंवा अडथळा दिसेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी पेट्रोल पंप असल्यामुळे लोकांच्या भावना या ठिकाणी दुखत आहेत। अनेक लोकांच्या या ठिकाणी नाराज आहेत आणि त्या अनुषंगाने उमरखेड शहरामध्ये अनेक दिवसापासून त्या ठिकाणी उपोषण चालू आहे। त्याच्यामुळे लोकांच्या भावना दुखून त्या ठिकाणी अनेक घटना घडत आहेत। ही वास्तविक आता दुर्दैवाची गोष्ट आहे। परंतु आज या ठिकाणी भारत पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांना आम्ही बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की मग लोकांच्या भावना या ठिकाणी तीव्र आहेत। या ठिकाणी पेट्रोल पंपाच्या ज्या काही नियमाप्रमाणे लीज आहे दिलेलं आहे ती रद्द करण्याची कारवाई या ठिकाणी चालू आहे। ती प्रोसिजर नियमाप्रमाणे होईल। परंतु जो त्या ठिकाणी बैठक रूम आहे, इलेक्ट्रिक रूम आहे, वॉशरूम आहे, ही साधारणतः त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगदी समोर येत आहे। कमीत कमी आजच्या आज तात्काळच्या तात्काळ त्या ठिकाणची ती बैठक रूम, वॉशरूम आणि इलेक्ट्रिक रूम हटवण्यासाठी आम्ही सूचना त्या ठिकाणी केल्या। त्या अनुषंगाने त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधून आहे। आजच्या आज एक बैठक रूम आणि वॉशरूम हटवण्याचं त्यांनी आज कबूल केलं। आजच्या आज वॉशरूम आणि बैठक रूम त्या ठिकाणी हटून जाईल। जे इलेक्ट्रिकचा विषय आहे तो त्या ठिकाणी एक परवानगी घेऊन त्या ठिकाणी हलवण्याची त्यांना सूचना केली। जी पूर्व बाजूला जी जागा आहे त्या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी हटवण्याची आम्ही सूचना केल्या आहे। ते सुद्धा त्यांनी कबूल केलं आहे। येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये ही सुद्धा कारवाई त्या ठिकाणी पूर्ण होईल। माझ्या बांधवांना विनंती आहे, कृपया त्या ठिकाणी शांतता पाळावी। येणाऱ्या काळात आपल्या भावनाशी आम्ही निश्चित समर्पित आहोत, सोबत आहोत। आपल्या जी काही कारवाई आम्हाला करता येईल ती आम्ही निश्चित केल्याशिवाय राहणार नाही। म्हणजे आज जे समोर अडथळा निर्माण झाले आम्ही आजच्या आज त्या ठिकाणचा हटवत आहे। धन्यवाद।